नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील स एव परमाणुः हा जो गद्यपाठ आहे, त्या गद्यपाठाचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. ह्या पद्यपाठाचं भाषांतर आपण आपल्या चॅनलवरती लोड केलेला आहे. तो भाग आपण निश्चित बघायचा आहे. स एव परमाणुः ह्याच्या खाली जो भाषाभ्यास दिलेला आहे, त्याच्यातला पहिला प्रश्न त्याने आपल्याला दिलेला आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. प्रश्न आहे, अर्णवः पाकगृहात किम आनयती. आणि त्याचं उत्तर आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न मध्ये पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत हा जो प्रश्न आहे, तो गद्यांशाच्या खाली जो अवबोधनम नावाचा प्रश्न असतो, त्या प्रश्नाच्या अंतर्गत एक वाक्यानं किंवा पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत हा प्रश्न येतो. म्हणजे ह्या प्रश्नाची उत्तरं लिहित असताना तुमच्या समोर प्रश्नपत्रिकेमध्ये तो संबंधित गद्यांश, तो पॅसेज, तो उतारा छापलेला असतो. तो उतारा तुम्ही शांतपणे नीट वाचल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिता येतात. चला, काय आहे पहिला प्रश्न? अर्णवः पाकगृहात किम आनयती. अर्णव पाकगृहातून काय आणतो, स्वयंपाकघरातून काय आणतो. आणि त्याचं उत्तर आहे, विद्यार्थी मित्रांनो, अर्णवः पाकगृहात तंडुलान आनयती. अर्णव स्वयंपाकघरातून तांदूळ आणतो. पुढचा प्रश्न त्याने दिलेला आहे बघा, कह परमाणुः. परमाणु म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते सह एव द्रव्यस्य परमाणुः. म्हणजे आपण या पाठामध्ये बघितलेलं की तांदूळाचे तुकडे करायला अर्णवचे वडील त्याला सांगतात, आणि जेव्हा ते शक्य होत नाही त्यावेळेला ते म्हणतात की ह्याचा जो सूक्ष्म भाग आहे त्यालाच काय म्हणायचं, परमाणु. तिसरा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा, परमाणु सिद्धांतः केन महर्षिणा कथितः. परमाणु सिद्धांत कोणत्या महर्षींनी सांगितला. आणि त्याचं उत्तर आहे, परमाणु सिद्धांतः कणाद महर्षिणा कथितः. परमाणु सिद्धांत कणाद महर्षींनी सांगितला. पुढचा प्रश्न आहे, महर्षिणा कणादेन परमाणु विषये किम प्रतिपादितम. म्हणजे महर्षी कणादांनी परमाणु विषयी काय सांगितले आहे. इथे मुलांची एक चूक होते. मुलांना असं वाटतं त्या परमाणूची व्याख्याच लिहायची. व्याख्येचा प्रश्न वेगळा येतो विद्यार्थी मित्रांनो, आणि किम प्रतिपादितम हा प्रश्न वेगळा आहे. परिच्छेदामध्ये संपूर्ण ते वाक्य जसंच्या तसं आलेलं असतं बघा. मग आता ह्याचं उत्तर काय आहे बघा, की परमाणुः द्रव्यस्य मूल कारणम इति महर्षिणा कणादेन प्रतिपादितम. म्हणजे ते अतिशय सूक्ष्म असं आहे. पुढचा प्रश्न आहे, महर्षेः कणादस्य मतानुसारम परमाणोः व्याख्या का. आणि आता इथे आपल्याला ती व्याख्या लिहायची आहे. काय व्याख्या आहे? आपल्या त्या परिच्छेदामध्ये आलेली असणार आहे ती व्याख्या. महर्षेः कणादस्य मतानुसारम परमाणोः व्याख्या. म्हणजे महर्षी कणादांच्या मतानुसार असलेली परमाणूची व्याख्या. काय व्याख्या आहे बघा, जाल सूर्य मरीचिस्थम यत सूक्ष्मम दृश्यते रजः तस्य षष्ठोतमः भागः परमाणुः स उच्यते. आपण या गद्यपाठाचं भाषांतर समजावून घेतलं, त्याच्यात आपण याचा अर्थ बघितलाय. परत सांगते, त्यांनी काय सांगितलेलं आहे की खिडकीतून जेव्हा सूर्याचे किरण आपल्यापर्यंत पोचतात, त्या सूर्याच्या किरणांमध्ये आपल्याला अतिशय सूक्ष्म असे रजाचे कण म्हणजे धुळीचे कण दिसतात. आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत. एकदम प्रकाश झोत आला खिडकीतनं सूर्याचा, तर त्या झोतामध्ये आपल्याला ते सूक्ष्म धुळीचे कण दिसतात. तर त्या सूक्ष्म असलेल्या साध्या डोळ्यांना न दिसणारा जो धुळीचा कण आहे, त्या धुळीच्या कणातला जो 6वा भाग आहे त्याला परमाणु असं म्हटलं जातं.
म्हणजे तो किती सूक्ष्म आहे याचंच विवेचन या व्याख्येमधनं आपल्याला कळून येतं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे सूचनानुसारम कृती कुरुत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेतला जो पंचमः विभाग आहे, भाषाभ्यास म्हणजे व्याकरणाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये येतं. लक्षात येतंय? काय म्हटलंय बघा पहिलं वाक्य. अर्णवः जपा कुसुमम गृहीत्वा प्रविशती. आणि सूचना आपल्याला काय दिलेली आहे त्यांनी? पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयत. विद्यार्थी मित्रांनो, आपला त्वांत लबंत तुमंत हा जो भाग आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित प्रत्येक नियमाच्या आधाराने ही वाक्य कशी सोडवायची ते समजावून घेणारच आहोत. परंतु इथे या वाक्याबद्दल सांगायचं तर पूर्वकालवाचक अव्यय मला काढायला सांगितलंय की नाही. म्हणजे पहिली आपली पायरी काय असेल उत्तराची, की प्रश्नामधलं जे वाक्य आहे त्या प्रश्नामधल्या वाक्यामध्ये पूर्वकालवाचक अव्यय कोणतं ते आपल्याला ओळखावं लागेल. मग ते येतं गृहीत्वा. मग दुसरी पायरी काय येणार आहे? मग गृहीत्वा ह्याचा मूळ धातू काय येणार आहे? ग्रह गृह. बरोबर आहे. आता तिसऱ्या पायरीकडे आपल्याला जायचंय. तिसरी पायरी आपल्याला काय करावी लागते म्हणजे पूर्वकालवाचक काढायचं असेल उत्तरात तर प्रश्नामध्ये जो धातूचा शब्द आला आहे तो ओळखावा लागेल. मग तो कोणता आलेला आहे याच्यामध्ये? प्रविशती. मग त्याचा लकार, त्याचा पुरुष आणि त्याचं वचन ओळखायचं. मग प्रविशती म्हणजे कोणता लकार झाला? लट लकार, वर्तमान काळ. पुरुष कोणता झाला? प्रथम पुरुष. वचन काय झालं? एक वचन. मग प्रश्नामध्ये प्रविशती या क्रियापदाचं लटलकार प्रथम पुरुष एकवचन छापलेलं आहे. तर आता मला जे गृहीत्वाचा मूळ धातू आपण काढला ग्रह गृह त्याचं सुद्धा लटलकार प्रथम पुरुष एकवचन हे रूप मला लिहावं लागेल गृहीत्वा हा शब्द काढून. आणि तो शब्द येतो गृह्णाती. लक्षात येते तुमच्या? तो शब्द आला गृह्णाती. आणि ज्या वेळेला आपण पूर्वकालवाचक अव्यय काढत असतो त्यावेळेला वाक्याच्या शेवटी उभयान्वयी अव्यय च घालावं लागतं. हे विसरायचं नाही, नाहीतर अर्धा मार्क जाणार. च म्हणजे काय? आणि. कारण आपल्याला इथे च का लिहावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? कारण प्रश्नामध्ये च च जे काम आहे, च म्हणजे आणि, ते काम गृहीत्वा हा शब्दच करतोय. लक्षात येतंय? प्रश्नातला अर्थ काय होतो? अर्णव जपा कुसुमम घेऊन प्रवेश करतो. आणि आता उत्तराचा अर्थ काय झालाय बघा. अर्णव जपा कुसुमम घेतो आणि प्रवेश करतो. म्हणून आपल्याला तिथे च घालणं अतिशय महत्वाचं आहे. कळलंय हे वाक्य? आता दुसरं वाक्य. किम दृष्टम त्वया वाच्य परिवर्तनम कुरुत. मग सोपं आहे. दृष्टमचं मला काय लिहावं लागेल? वान करून दृष्टवान. बरोबर आहे. आणि त्वया तृतीयत आलेलं आहे त्याचं प्रथमेत करावं लागेल त्वम. आणि माझं उत्तर काय झालं? किम दृष्टवान त्वम. तिसरं वाक्य काय आलंय बघा. वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः वाक्यम एकवचने परिवर्तयत. मग वयमचं काय येणार आहे उत्तरामध्ये? एक वचन अहम. तू तसंच्या तसं राहील. केवलम पण तसंच्या तसं राहील. तस्य पण तसंच्या तसं राहील. महाभागस्य पण तसंच्या तसं राहील. नामधेयम पण तसंच्या तसं राहील. पण वयमचं अहम केल्यामुळे जानीमहचं मला काय करावं लागणार आहे? जानामी असं एकवचनामध्ये करावं लागणार आहे. आता पुढचं वाक्य बघा. अहम विस्तरेण पठितुम इच्छामी. आणि त्यांनी सूचना दिली आहे वाक्यम लंग लकारे परिवर्तयत. लंग लकार म्हणजे पास्ट टेन्स, प्रथम भूतकाळ. म्हणजेच मला फोकस कशावर करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो? इच्छामी या धातूच्या रूपावर. इच्छामी काय झालेलं आहे? लटलकार, प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. म्हणजे आता मला त्याचं काय करायचं आहे? लंग लकार म्हणजेच काय करायचं आहे? प्रथम भूतकाळ म्हणजेच काय करायचं आहे? पास्ट टेन्स. मग ते रूप काय येणार आहे? ऐच्छम. कारण इच्छामी काय झालं? उत्तम पुरुष एकवचन. मग ईश इच्छचं लंग लकाराचं पण उत्तम पुरुष एकवचन काय येणार आहे?
ऐच्छम. आणि बाकीचं जे उत्तर आहे ते उत्तर तसंच ते जे शब्द आहेत ते. म्हणजे अंतिम उत्तर काय झालं? अहम विस्तरेण पठितुम ऐच्छम. पुढचं वाक्य बघूया. पुढच्या वाक्यात त्यांनी म्हटलंय महाविद्यालये कणादविषयकाणि पुस्तकानि सन्ति. वाक्यम एकवचने परिवर्तयत. मग महाविद्यालय तसंच राहणार कारण एकच महाविद्यालय महाविद्यालयात. मग कणाद विषयकाणी प्रश्नामध्ये काय झालेलं आहे? बहुवचन आपल्या वनप्रमाणे वनानी विषयकाणी. मग त्याचं एक वचन वनम सारखं काय येणार आहे? कणाद विषयकम. लक्षात येत आहे? मग पुस्तकानी पण वनानी सारखं बहुवचन आहे. मग त्याचं वनानीचं एक वचन येतं वनम. मग पुस्तकानीचं काय येणार आहे? पुस्तकम. आणि संती अस्ति स्तः संती अस धातूचं इथे लटलकाराचं रूप आलंय. संती काय झालं? बहुवचन. मग त्याचं एक वचन काय येणार? अस्ति. अस्ति स्तः संती. संती काढून मला काय लिहावं लागेल? अस्ति. उत्तर काय झालं? महाविद्यालये कणाद विषयकम पुस्तकम अस्ति. पुढचं बघा वाक्य. भवान स्वीकरोतु. ह्याच्यासाठीचा नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भवान म्हणजे प्रथम पुरुष एकवचन. आणि ज्या वेळेला वाक्यामध्ये भवान लिहिलेलं असतं त्यावेळेला क्रियापद सुद्धा तुम्हाला प्रथम पुरुष एकवचनच लिहावं लागतं. आणि म्हणून त्यांनी प्रश्नात भवान आलं म्हणून बघा स्वीकरोतु आज्ञार्थी रूप त्यांनी योजलेलं आहे. पण आता मला भवान काढायचं आहे आणि त्या जागी काय लिहायचं आहे? त्वम. त्वम म्हणजे काय? मध्यम पुरुष एकवचन. मग मला उत्तरामध्ये जर का त्वम लिहायचं असेल तर मला स्वी प्लस कृ धातूचं काय करावं लागेल? मध्यम पुरुष एकवचन. आणि ते काय आलं? स्वीकुरु. लक्षात येते? पुढचं वाक्य घेऊया. पुढचं वाक्य बघा काय आहे? त्वम द्रष्टुम शक्नोषी. शक्नोषी म्हणजे समर्थ असणे. तू पाहण्यासाठी समर्थ आहेस. इथे पण त्याने काय सांगितलं आहे? आता ते म्हणतात त्वम ऐवजी भवान करा. त्वम असल्यामुळे बघा त्यांनी शी प्रत्यय वापरलाय मध्यम पुरुषी एकवचनी. पण आता जर का मला भवान लिहायचं असेल तर मला ती प्रत्यय टाकावा लागेल. प्रथम पुरुषी टाकलाय बघा. भवान द्रष्टुम शक्नोती. आपण पाहू शकता, पाहायला समर्थ आहात. उत्तर. आता पुढचं वाक्य बघा. वाच्य परिवर्तनाचं वाक्य आहे. महर्षिणा परमाणोः व्याख्या कृता. वाच्य परिवर्तनम कुरुत. मग पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो वाच्य परिवर्तनम आल्यानंतर आपल्या ग्रामरच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ते डिटेल कळेल. पण वाच्य परिवर्तनम कुरुतचं वाक्य आलं तर आधी हे 121चं वाक्य आहे म्हणजेच हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, कर्तृवाच्यम आहे का 311 म्हणजे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, कर्मवाच्यम आहे, हे ओळखावं लागेल. मग आता बघा महर्षिणा म्हटलंय बघा त्यांनी म्हणजे तृतीयचं रूप आलंय. म्हणजे 311 म्हणजेच कर्मवाच्यम आहे. आणि आता मला ते काय करायचं आहे? 1 to 1. फक्त इथे बघा विद्यार्थी मित्रांनो धातूचं रूप आलेलं नाहीये बरं का. इथे कृता कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण पार्टिसिपल आलेलं आहे. आपल्याला त्या अनुषंगानेच मग काय करावं लागेल? कर्तरी भूतकालवाचक योजावं लागेल. लक्षात येतंय? मग आता महर्षिणा तृतीय आहे. त्याची प्रथमा काय लिहिलेली आहे बघा? महर्षीही. परमाणोः शब्द जसाच्या तसा राहील. कारण वाच्य परिवर्तनामध्ये कर्ता आणि कर्त्याशी संबंधित शब्द, कर्म आणि कर्माशी संबंधित शब्द आणि धातू किंवा धातुसाधित विशेषणाची संबंधित असलेला शब्द ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेही शब्द बदलायचे नसतात. म्हणून परमाणोः जसाच्या तसा आला. आता व्याख्या हा शब्द ह्या ठिकाणी काय आलेला आहे? कर्म आलेला आहे प्रश्नामध्ये. 311 म्हणजे प्रथमा विभक्ती आली आहे व्याख्याची. आता मला 1 to 1 करायचंय म्हणजे उत्तरात मला त्याची द्वितीय विभक्ती लिहायची आहे. व्याख्या आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. इयत्ता 8वी माला शब्द बघितलेला आपण. मग मालाचं द्वितीय एकवचन काय येतं? मालाम. म्हणून मला या ठिकाणी व्याख्या शब्दाचं काय लिहावं लागलेलं आहे बघा? व्याख्याम. लक्षात येतंय? आता कृता या शब्दाकडे जाऊया. प्रश्नामध्ये कृता हा शब्द आलेला आहे. व्याख्या स्त्रीलिंगी असल्यामुळे कृता सुद्धा काय झालेला आहे? स्त्रीलिंगी कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आलेलं आहे. कारण कर्मवाच्यम मध्ये
कर्मानुसार येतं की नाही तो शब्द, धातूचा किंवा धातुसाधित विशेषणाचा. पण आता कर्तृवाच्यम मध्ये मला कर्त्याच्या शब्दानुसार काय काढायचं आहे, या कृ धातूचं पार्टिसिपल धातुसाधित विशेषण. मग कृ धातूचं मला आधी कर्तरी भूतकालवाचकाचं अंग काढावं लागेल. ते येतं कृतवत आणि ते चालतं भगवत नुसार. पण आता ते कोणानुसार चालवायचं? महर्षी. महर्षी आहे प्रथमा एकवचन. मग भगवतचं प्रथमा एकवचन काय झालं? भगवान. म्हणून आपल्या कृतवतचं काय झालं? कृतवान. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी आता बोलतेय याचा डिटेल जो टॉपिक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये बघा. फक्त वाक्य परिवर्तनाचीच वाक्य आणि ते नियम आपण पीपीटी वरती नीट समजावून दिलेले आहेत. त्याचा तुम्ही जास्त अभ्यास केलात तर ही वाक्य पटकन कळतील. मग आता आपलं उत्तर काय झालं? महर्षी परमाणोः व्याख्याम कृतवान. पुढचं वाक्य पण तसंच आहे. वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. वरच्यासारखंच वाच्य परिवर्तनम कुरुत. फक्त इथे बदल काय आहे? प्रश्न आहे 1 to 1 चा, कर्तृवाच्यमचा. मला आता बनवायचं आहे 311 म्हणजेच कर्मवाच्यम. आणि ते काय आलं? वयम काय झालं? प्रथमा बहुवचन. मग मला आता तृतीया बहुवचन अस्माभिः. मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया अस्मत्. बरोबर आहे. भागधेयस्थाचा काय उपयोग नाही, म्हणजे ते कर्ता कर्म किंवा विशेषणानुसार चालत नाहीये, म्हणून ते जसंच्या तसं लिहिलं. आता नामधेयम प्रश्नात काय आलंय? द्वितीय एकवचन, वनप्रमाणे चालणारा शब्द आहे. मग इथे मला ते प्रथमा एकवचन करायचंय. वनचं प्रथमा आणि द्वितीया एकवचन सेम येतं, म्हणून नामधेयम प्रश्नात पण येतंय आणि उत्तरात पण नामधेयमच येतंय. पण लक्षात काय ठेवायचं? प्रश्नातलं नामधेयम जे आहे ते कसं आहे? द्वितीय एकवचन. आणि उत्तरातलं आता आपण जे नामधेयम लिहिलं ते कसं आहे? प्रथमा एकवचन. आता जानीमः. जानीमः म्हणजे न्या धातू 9वा गण इयत्ता 10वी मध्ये आहे. त्याचं जानीमः उत्तम पुरुष बहुवचन आलेलं आहे. मग आता मला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? न्यायते. कारण मला कर्मवाच्यम करायचंय. कर्मवाच्यम मध्ये मूळ धातूला विकरण न लावता काय लावायचं असतं? य. इयत्ता 9वी मध्ये झालेला टॉपिक आहे. लक्षात येतंय? आणि ते रूप काय आलं? न्यायते. पुढचं बघा, वाच्य परिवर्तनम कुरुत. खूप वाक्य आहेत बघा या लेसन मध्ये. सम्यक उत्तम त्वया. आता त्वया म्हणजे तृतीय आलीये. मग लगेच आपण काय लॉजिक लावायचं? इथे प्रथमा लिहायची त्वम. सम्यक शब्द सेम टू सेम आहे, त्याचा काय कर्ता कर्माशी संबंध येत नाही. आणि उत्तम बरोबर आहे, त्याचं काय आता मला लिहावं लागणार आहे? कर्तरी भूतकाल वाचकाप्रमाणे उक्तवान, भगवत सारखं. आणि उत्तर काय झालं? सम्यक उक्तवान त्वम. आता इथे आपला सूचनानुसारम कृती कुरुत हा प्रश्न संपतो. आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा विद्यार्थी मित्रांनो. जाल रेखा चित्रम पूरयत. अतिशय सोपा प्रश्न, 2 मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. कुठे येतो हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये? आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जो द्वितीय विभाग आहे गद्यवाला, त्याच्यामध्ये जे 2 गद्यांश येतात त्याच्यापैकी एका गद्यांशाच्या खाली जालरेखा चित्रम पूरयत हा प्रश्न असतो. मग इथे त्यांनी काय म्हटलंय बघा, परमाणु. बरोबर आहे. आणि आपल्याला त्यांनी 3 शब्द लिहायला दिलेले आहेत पुस्तकामध्ये. पण पेपरमध्ये तुम्हाला 4 चौकटी रिकाम्या असतील आणि एकच चौकट भरलेली असेल. अर्धा 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 असे ते 2 मार्क आहेत. मग परमाणु कसा कसा आहे? कणाद महर्षींनी काय काय समजावून दिलंय त्याच्याबद्दल? स्वयं व्यावर्तकः, अतींद्रियः इंद्रियांच्या पलीकडे, निरवयवः अवयव नसलेला, नित्यः म्हणजे नेहमी अस्तित्वात असलेला, आणि सूक्ष्म अतिशय सूक्ष्म असा. म्हणजे हे शब्द तुम्ही लिहिलेत की तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळाले. आणि परिच्छेदामधनच आलेलं असतं. परिच्छेद एकदा दोनदा तीनदा नीट वाचलात की तुम्हाला याचं उत्तर मिळणार. आता पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, माध्यम भाषया उत्तरम लिखत. पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा, महर्षी कणादः परमाणु विषये किम प्रतिपादितवान. म्हणजे महर्षी कणादांनी परमाणु बद्दल काय सांगितलं आहे. आता इथे एक सूचना लक्षात ठेवा. माध्यम भाषया उत्तरम लिखत हा प्रश्न संस्कृत मध्ये छापलेला असतो बघा. महर्षी कणादः
परमाणु विषये किम प्रतिपादितवान संस्कृतमध्ये छापलाय. पण ह्याचं उत्तर तुम्हाला मराठी मीडियमच्या मुलांनी मराठीत उत्तर लिहायचंय, इंग्रजी मीडियमच्या मुलांनी इंग्रजीमध्ये उत्तर लिहायचं असतं. आता मराठीमध्ये आपल्याला ह्याचं उत्तर लिहायचं आहे, पण तत्पूर्वी संस्कृतमध्ये जो छापलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अर्थ मराठीत कळला पाहिजे. नाहीतर बरेच वेळेला प्रश्न एक छापलेला असतो, मुलं उत्तर दुसरंच लिहितात. तसं करायचं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं या प्रश्नाचा अर्थ काय आहे. महर्षी कणाद परमाणु विषयाविषयी बद्दल काय सांगतात किंवा त्यांनी काय सांगितले. मग आता उत्तर बघा. उत्तराची सुरुवात कायम तुम्हाला काय करायची असते, त्या पाठाचं नाव नमूद करून करायची असते. बोर्डामध्ये अर्ध्या मार्कासाठी हे वाक्य लिहिणं अतिशय कंपल्सरी आहे, नाहीतर मार्क मिळत नाहीत. लक्षात येतंय. मग आता उत्तराची सुरुवात आपण कशी केली आहे बघा. स एव परमाणु पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे, म्हणजे माझा अर्धा मार्क पक्का झाला. आता उरलेल्या 1.5 मार्कासाठी मला मुख्य उत्तर काय लिहायचंय बघा. महर्षी कणादांनी सांगितले की परमाणु हे द्रव्याचे मूल कारण आहे. सर्व जग परमाणूंपासून निर्माण झाले आहे. परमाणु हा केवळ इंद्रियांनी न जाणता येणारा सूक्ष्म अवयव नसलेला नित्य स्वतः अनेक लक्षणांनी युक्त असतो. उगाच फापट पसारा लिहायचा नाही विद्यार्थी मित्रांनो, पानभर उत्तर लिहिली वगैरे. मुद्देसूद. मग कधी त्याचं उत्तर 3-4 ओळीमध्ये येईल, कधी त्याचं उत्तर 7-8 ओळीमध्ये येईल. मला पानभर उत्तर लिहायचंच आहे अशा जिद्दीने उत्तर लिहू नका, मार्क मिळणार नाहीत. जे मोजकं उत्तर आहे तेच लिहायचं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न त्यांनी काय सांगितलेला आहे. तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान. प्रश्नाचा अर्थ नीट लक्षात घ्या. तांदूळ आण असं वडील अर्णवला कशासाठी सांगतात. मग आता उत्तर बघा काय येतंय. स एव परमाणु पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. अर्णव जास्वंदीच्या फुलातील लहान परागकण पाहून नवल व्यक्त करतो. ते पाहून विज्ञानाचे प्राध्यापक असलेले त्याचे वडील त्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने त्या कणांच्या रचनेचे निरीक्षण करायला सांगतात. ती रचना पाहून त्याला ती अद्भुत वाटल्याचे तो सांगतो. तेव्हा वडील म्हणतात, जग परमाणूंपासून निर्माण झाले आहे. परमाणु एवढा सूक्ष्म असतो की सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने सुद्धा पाहता येत नाही. तेव्हा अर्णव परमाणु म्हणजे काय असे विचारतो. तेव्हा प्रयोगाच्या मदतीने परमाणुच्या सूक्ष्मतेची कल्पना त्याला पटवून देण्यासाठी ते त्याला स्वयंपाकघरातून तांदूळ आणायला सांगतात. असं मुद्देसूद उत्तर लिहिलं की 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळतात. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे समानार्थक शब्दम लिखत. त्याच्यामध्ये त्यांनी इथे पहिला शब्द दिलाय कुसुमम. आपण त्याचं उत्तर लिहिलंय पुष्पम. पंचमः विभागः मध्ये आपल्याला हा प्रश्न येतो. फक्त एक ध्यानात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी प्रश्न जर का एकवचनामध्ये छापला असेल तर आपल्या उत्तराचा शब्द सुद्धा एकवचनातच पाहिजे. आता इथे कुसुमम एकवचनात आहे, म्हणून आपण आपल्या उत्तराचा शब्द पण काय लिहिला, एकवचनामध्येच लिहिला. लक्षात येतंय. पुढचा आहे शब्द विश्वम. त्याचं उत्तर आहे जगत. नंतर आहे पिता, एकवचनात आहे म्हणून जनकः उत्तर आपण लिहिलं एकवचनात. नामधेयम, त्याचा समानार्थी शब्द काय आहे, अभिधानम. आता सूर्य एकवचनात आहे म्हणून भानुः सुद्धा आपण एकवचनात लिहिला. आता या ठिकाणी असं समजा विद्यार्थी मित्रांनो, सूर्यच्या ऐवजी त्यांनी सूर्याहा असं जर का छापलेलं असतं म्हणजे बहुवचन, तर मी भानुः लिहिलं तर मला अर्धा मार्क जाणार आणि तुम्हाला पेकीत मिळाले असतील तर तुमचा 0 मार्क होईल. कारण सूर्याहा बहुवचनात आहे तर मला भानूचं सुद्धा बहुवचनच लिहावं लागेल. मग काय लिहावं लागेल, भानुः भानू भानवः. बरोबर आहे. मग सूर्याहा छापलं असेल तर मला भानवः लिहावं लागेल. पण इथे सूर्य एकवचनी आहे म्हणून आपण उत्तराचा शब्द सुद्धा एकवचनी लिहिला, भानुः.
लक्षात आलेलं आहे. आता विरुद्धार्थी शब्द. त्याने विरुद्धार्थी शब्द खाली मंजुषेमधनच आपल्याला ओळखायला सांगितलेत बरं का. काय म्हटलंय बघा, पहिला शब्द त्यांनी दिलाय सत्यम. सत्यमचं काय येणार आहे बघा, असत्यम. स्मरसी म्हणजे आठवणे. मग आठवण्याच्या विरुद्ध आपल्याला काय लिहावं लागणार आहे, विसरणे. मग त्याच्यासाठी शब्द आहे विस्मरसी. बहुनी म्हणजे पुष्कळ, आणि त्याच्या विरुद्ध मला काय घ्यावं लागेल, अल्पानी म्हणजे थोडस. अनित्यच्या विरुद्ध मला काय लिहावं लागणार आहे, नित्य. आणि समानह च्या विरुद्ध मला काय लिहावं लागणार आहे, भिन्न. लक्षात येतंय. उचितम पर्यायम, 7वा प्रश्न बरं का. एतद विश्वम डॅश निर्मितम, तंडूल म्हणजे तांदूळ का अणुबिही, या पर्यायांपैकी अणुबिही आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे. डॅश द्रव्यस्य मूल कारणम, काय आहे मूल कारणम, परमाणु, त्याच्या खाली अंडरलाईन. अणुभ्यः डॅश परमाणवः, काय आहे स्थूलतराः का सूक्ष्मतराः, सूक्ष्मतराः. आणि रजसः म्हणजे वाळू, रजसः डॅश भागः परमाणु, धुळीचा कितवा भाग, षष्ठतमः, 6वा भाग. लक्षात येतंय. आता आपल्याला त्यांनी दिलंय नामतालिका पूरयत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पंचमः विभागामधला प्रश्नपत्रिकेतला पहिलाच प्रश्न असतो नामतालिका. बरोबर आहे. मग आता काय काय भरलेलं आहे बघा. ब्रह्मणा, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभिः तृतीया, ब्रह्मण शब्द दिलेला आहे. लक्षात येतंय. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नामतालिकेसाठी इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये जी 12 नामं आहेत ती तोंडपाठ करा. त्याच्यातनच तुमचे नामतालिकेचे 2 मार्क निश्चित तयार होतील. 8वी 9वीतली थोडीशी नामं त्यांची टेबल पाठ नसली तरी चालतील, पण नामतालिकेसाठी 10वीतली सगळी टेबल पाठ पाहिजेत. पुढचं बघा त्यांनी काय दिलंय, वर्तमनी आणि वर्तमानी त्यांनी छापलेलंच आहे, प्रथमा. आता पुढचं त्यांनी दिलंय ग्राण्ये, ग्रावभ्याम आणि ग्रावभ्य, ग्रावन शब्द आहे. पुढचं बघा संन्यासीने त्यांनी छापलंय संन्यासीनोहो आणि संन्यासीषु सप्तमी. हे बलवान शब्दाचं आहे. बलवंतम, बलवंतौ, बलवतः द्वितीया. त्वचः, त्वचोः, त्वचाम षष्ठी. हे सगळे 10वीतले आपल्या ज्या टेबलच्या खाली उदाहरणाचे जे शब्द आहेत ना, त्याच्यातले हे सगळे शब्द किंवा नामं आलेली आहेत. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, क्रियापद तालिका पूरयत. आता क्रियापद तालिकेसाठी त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. आधी लटलकाराचं दिलंय, जीवती, जीवतः, जीवंती, प्रथम पुरुष. अभाषथाः, अभाषेथाम, अभाषध्वम. मुंचानी, मुंचावह, मुंचामह. बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पृहयेत, स्पृहयेताम, स्पृहयेयुः, विधिलिंग लकार. धारयस्व, धारयेथाम, धारयध्वम, मध्यम पुरुष. चिंतयै, चिंतयावहै, चिंतयामहै, उत्तम पुरुष. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील स एव परमाणु मधला जो भाषाभ्यास आहे तो भाषाभ्यास आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.